वसईत अधिकाऱ्याच्या घरी रोकड सापडली तर अटक, मंत्र्यांच्या घरी रोकड सापडली तर समज दिली. संजय शिरसाटांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला. मुंबईत फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही. राज ठाकरेंचं वक्तव्य. तर कुणाला आपला पक्ष मोठा वाटतो तर काय म्हणणार, फडणवीसांचा टोला. उदाहरणांसंदर्भात हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल. कोर्टानं बंदी घातली हे जैन मुनींनीही समजून घ्यावं. तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, राज ठाकरेंचं विधान. निवडणूक आयोगाला 12 प्रश्न विचारले होते, मात्र एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. बडे मुद्देमध्ये आमदार उत्तम जानकरांची माहिती. मला धुळ्याच्या पालकमंत्रीपदाची ऑफर दिली होती, मात्र मी सांगितलं नाशिक सोडून कुठेही जाणार नाही. छगन भुजबळांचा गौप्यस्फोट. अनेकांनी बीडीडी चाळीतील लोकांना फक्त स्वप्न दाखवली, मात्र महायुती सरकार आल्यानंतर पुनर्विकास प्रकल्पाला वेग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाव न घेता महाविकास आघाडीवर निशाणा. नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर कंत्राटी भरती विरोधातलं आंदोलन चिघळलं. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. काही आंदोलकांची प्रकृती खालावली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदिवासी आंदोलकांच्या भेटीला. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ. 30 नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेता येणार. लाखो वाहनधारकांना दिलासा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. कांद्याच्या आयातीला बांगलादेशकडून परवानगी. कांद्याच्या घसरणीला ब्रेक लागण्याची शक्यता. 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगी रोषणाईनं रंगली शहरं. दिल्ली मुंबईतील महत्त्वाच्या इमारती तिरंग्यात न्हाऊन निघाल्या.